जे महाराष्ट्र पाहून मला काय सांगायचं माहिती का, रात्री मी एक पिक्चर बघितला. म्हणजे नाही लक्षात ठेवायसारखा पिक्चर आहे. एंटरटेनमेंट म्हणून पिक्चर घ्यायचा नाही. ज्याची स्टोरी तुम्हाला वाटते ते खरंच आपल्याला आपण ते नुसतं बघतो आणि महसूस करतो. थोडे दोन शब्द आपण एखादा पिक्चर इमोशनल, जसं सय्यारा बघून तुम्ही रडता पिक्चर बघता बघता, बरोबर आहे. पण हे रिअल घटना आहे आपल्या जिंदगीत. खरं म्हणलं तर बघायचं तर त्याच्यात आहे ना 70% मी तर म्हणतो त्यांनी आता स्टोरी ही त्या घटनेवर लिहिली आहे का त्यांनी बनवला पिक्चर हे माहीत नाही आपल्याला, ते त्यांना माहिती आहे. पण जे अदानीला आता ते सुरू आहे ना किस्सा, अदानीला जागा दिली सरकारने 1 रुपयाच्या लिस्टवर, लोकांचे घरं उठवले, त्यांना पोलिसांना मारून धरून त्यांनी 1 साईन करून घ्यायच्या त्यांच्या घरावर, त्यांची मर्जी बिगर, बरोबर आहे ना. हे व्हायला नाही पाहिजे ना. त्यांनी हे दाखवलं आहे खरं म्हणलं तर हे तुम्ही पण बघा. म्हणजे हे लक्षात ठेवायची गोष्ट आहे. ज्यावेळेस आपण वोटिंग करतो ना हे त्यावेळेस कामी आलं पाहिजे. त्यांनी तर वोट बी चोरले म्हणतात. आता वोट बी कसं करायचं तुम्ही? मग नेपाळ करा. नेपाळ करशाल का? नेपाळ करा. अशा बडव्यांना जगायची मी तर म्हणतो खरंच जगात ठोस नाही. लटको यांना फाशीवर. अरे आयुष्यभर काम करून जो व्यक्ती आपलं घर बनवतो त्याला माहिती त्याची परिस्थिती काय असते. आणि कोणी येऊन त्याची मर्जी बिगर साईन कर आणि घर मोडून टाकी हे करायचं ते करायचं, काय संबंध आहे? त्याच्यात एक किस्सा मी बघितला पिक्चरमध्ये लास्टला, की अर्षद वारसी जेव्हा कोर्टमध्ये आल्यावर मग अक्षय कुमार आहे ना त्यांना म्हणतो हे माझ्या जागेवर आता हे बोलते लास्ट. तर अर्षद वारसी मस्त एक त्यांना सजेशन असं जबरदस्त देतात ना, 1 नंबर. आता एवढं मला काही इंग्लिश येत नाही त्याच्यामुळे मी सांगू शकत नाही बरोबर काय तर 1 नंबर शेवटचा किस्सा जबरदस्त. एक घर असतं म्हणे, आत्ता सध्या सरकारकडून आहे ना एक सरकारीच्या कामासाठी आपल्या देशासाठी जागा लागते म्हणे. तो असा किस्सा सांगतोय. आणि त्याच्यासाठी काही घर मदत येतात म्हणे, बाकीचे तर तुटले पण काही घर मदत येतात म्हणे. मग त्याच्यात जो अपोजिटचा वकील असतो त्याचं घर असतं आणि ज्याचं हे